नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे नवनिर्वाचित नगरसेवक आलेले आहेत आणि त्यांचा गटनेता म्हणून त्यांनी शेखर शेट्टी यांची निवड केलेली आहे. शेखरभाई, खूप खूप अभिनंदन, आपलं गटनेता झालात. पण आता पुढे काय? कारण 10 तारखेला महापौर पदाची निवडणूक आहे. तुमच्याकडे 24 आहे, म्हणजे 23 तुमचे, एक शिंदे सेनेचा. पण 66 म्हणजे जागांची महानगरपालिका आहे. अजून मॅजिकल फिगर 34 दूर आहे. ऊपर लेवल में चर्चा चालू है और बीजेपी की ही सत्ता बैठेंगी, महापौर भी बीजेपी का ही बैठेंगे। ऊपर लेवल में चर्चा किसकी चल रही है, किससे चल रही है? हमारे वरिष्ठ नेताओं के चालू है चर्चा। आज जे तुम्ही नोंदणी केलेली आहे 24 नगरसेवक, याच्यात आणखी किती जण मिळतील असं तुम्हाला वाटतं? कारण 34 पाहिजे, अजून 10 पाहिजे. कुणाकडे अपेक्षा आहे? सध्या सांगता येणार नाही. 10 तारीख को तो पता ही चल जाएगा सभी को। पण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचा गट आहे आणि त्यांचे 6 आणि वंचितचे 2 अशा मिळून 8 जणांचा गट आहे. ते जे 8 जण आहेत त्यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांचं समर्थन घेऊन येणार, कारण त्यांना महापौर पद पाहिजे. त्यांनी असं म्हटलं आहे, जो महापौर पदाचं समर्थन देईल त्याच्यासोबत जाऊ. उद्धव ठाकरे नगरसेवकों की चर्चा चालू है। त्यांना सोबत घेत आहे. म्हणजे राज्यात उद्धव ठाकरे गट तुमच्या विरोधात असला तरी त्यांना चंद्रपूरमध्ये सोबत घ्यायला काय अडचण नाही. अब विकास करने के लिए तो अब लेने तो पड़ेगा। वरिष्ठ नेता लोग ऊपर लेवल में तो चर्चा चालू है। बरं, दुसरीकडे असं पाहतलं जात आहे, काँग्रेसचे जे 27 नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये 2 गट आहेत. ती गटबाजी अगदी म्हणजे टोकाला गेलेली आहे. तुम्ही वाचली असेल, समृद्धी महामार्गावरती जे काही घडलं तुम्ही वाचलं असेल. चंद्रपूरसाठी हे भूषणावह आहे असं वाटतं तुम्हाला? चंद्रपुर के लिए ये बहुत अभिमानास्पद या अच्छी बात है ऐसा लगता है आपको? नहीं, ऐसा नहीं होना चाहिए. ऐसा नहीं होना चाहिए। फिर क्यों हुआ ऐसा? क्या कांग्रेस में कुछ इस तरह के एलिमेंट्स आ गए हैं, ऐसा रामू तिवारी जी ने कहा था? क्या लगता है आपको? अभी उनका उनका व्यक्तिगत विषय है, अपन उसमें इंटरफेयर नहीं। आप उन पर टीका नहीं करना चाह रहे हैं? हाँ। टीका नहीं करना चाह रहे, लेकिन ये तय है कि वो अच्छा नहीं हुआ ऐसा कह रहे हैं. अभी आपने कहा. चलिए, कोई बात नहीं. तो 10 तारीख को क्या होने वाला है? 10 तारखेला काय होईल? 10 तारीख को बीजेपी की सत्ता बैठने वाली, महापौर बीजेपी का ही रहने वाला। कैसे? अब ऊपर लेवल आने वाला वक्त बताएंगे। खूप खूप धन्यवाद. तर शेखर शेट्टी भाजपचे गटनेते चंद्रपूरचे, काही गोष्टींचं उत्तर द्यायला अजूनही त्यांना संकोच होतो आहे. मात्र हा आत्मविश्वास ते बोलून दाखवत आहेत की 10 तारखेला चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर भाजपचाच होईल. पाहूया काय घडतंय ते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NTV मराठी, नागपूर.